नमो बुद्धाय, जय भीम. मी सतीश कुमार साळुंके. बंधूंनो, सध्या ह्या मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि पूर्ण जगामध्ये वर्षावासाचा हा जो सीझन आहे आणि ज्या वर्षावासानिमित्त बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक विहार, प्रत्येक वस्ती किंवा जिथे ते बुद्ध धम्माचे अनुयायी आहेत तिथे हा अति आनंदाचा एक वातावरण असतं. आणि ह्या वातावरणाच्या निमित्ताने बुद्धांचे विचार, बुद्धांचं तत्त्व आणि बुद्धांनी सांगितलेलं तमाम अख्ख्या जगातील मानवाच्या कल्याणाचा जो मार्ग आहे त्या विचाराचं मनन, आकलन करण्याचा हा जो वर्षावासाचा जो मास आहे. आणि त्यानिमित्ताने मी आपल्याला धम्मासंदर्भात काही सांगू इच्छित आहे. मित्र हो, भगवान गौतम बुद्धाने सदधम्माची ही स्थापना केली. त्याच्यामागे एकच उद्देश होता की जगामध्ये समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि मानवतेचा पुरस्कार होऊन ह्या जगामध्ये आणि पृथ्वीच्या तलावामध्ये नांदणारा प्रत्येक सजीव आहे, मग तो पक्षी असो, प्राणी असो किंवा मानव प्राणी असो, हे सर्व प्राणी निर्भय, निशंक आणि पंचमहाभूताच्या नीतिनियमाप्रमाणे जगावे, फुलावे, फळावे, हा त्यामागचा एक उद्देश आहे. भगवान गौतम बुद्धाने सद्धम्माची स्थापना करण्याचं कारण आणि त्याचा मेन जिथे सद्धम्म जिथे ज्याच्यावरती आबाधित आहे किंवा सद्धम्माचा जो पाया ज्याला आपण म्हणतो, तो भगवान बुद्धाने आपल्या 81 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या जगाला संबोधित केलं, जगाला मार्गदर्शन केलं, जगाला वेगवेगळ्या नैसर्गिक कृत्या की ज्या आहेत परंतु माणसापर्यंत किंवा प्राण्यापर्यंत त्याचा योग्य असा आकलन होत नाही, त्या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिकली समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि भगवान बुद्धांचा एक महत्त्वाचे असे हे होतं की स्वतःला त्यांना वाटायचं की ह्या पृथ्वीवरती अनेक पक्षी, प्राणी नांदत आहेत, त्यापैकी सर्वात हिंस्र प्राणी किंवा हे सगळं वातावरण दूषित करणारा एकमेव प्राणी जर कोण असेल तर हा मानव प्राणी. आणि त्या मानव प्राण्याच्या प्रत्येक कृतीमध्ये नैसर्गिक गोष्टीच्या विरोधात सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि हे झाल्यानंतर भगवान बुद्धांनी हा जो धम्माचा प्रचार केला त्याचा साचा हा भगवान बुद्धांची चळवळ ही टोटली आपण ज्या 3 गोष्टींच्या भोवती फिरत असते किंवा भोवती आहे की ज्याच्याशी निगडीत आहेत, ते प्रामुख्याने आहे प्रज्ञा, शील आणि करुणा. ह्या 3 तत्वाच्या भोवती सगळं लपलेलं आहे. आणि हे 3 गोष्टी जे ह्या जेव्हा मानव प्राण्याने स्वीकारले जातील तेव्हा ह्या जगामध्ये जास्तीत जास्त लोकांना जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल, आपलं आयुष्य वेचण्याचं स्वातंत्र्य मिळेल, केव्हा इथे समता, स्वातंत्र्य, सुख आणि शांतीमध्ये इथला प्रत्येक सजीव नांदेल. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रज्ञा, करुणा आणि शील ह्या फक्त चर्चेच्या गोष्टी झालेल्या आहेत. भगवान बुद्धांची जी मानसिकता होती किंवा जी इच्छा होती की माणूस हा या 3 तत्वाचा पाईक बनला पाहिजे, ह्या 3 तत्वाचं अनुकरण केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी प्रत्येक माणसाने या 3 तत्वाशी एकनिष्ठ होईल किंवा निगडीत होईल तेव्हा सद्धम्माचा पाया हा आणखी मजबूत होईल आणि जास्तीत जास्त लोक सुखी, समाधानी आणि शांततेने जगू शकतात. तर ते आहेत 3 शील. बौद्ध धम्मामध्ये या 3 शीलांना फार महत्त्व आहे. प्रज्ञा म्हणजे नेमकं काय? भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक मानव हा प्रज्ञावंत झाला पाहिजे, प्रत्येक माणूस हा शीलवंत झाला पाहिजे आणि प्रत्येक माणूस हा करुणावंत झाला पाहिजे.
आणि हे सगळं झाल्यानंतर सद्धम्म तो साधू शकतो. आता प्रज्ञा हे नेमकं काय, आणि प्रज्ञा न माणसाला कळल्यामुळे त्याचा दुष्परिणाम काय झालेला आहे, प्रज्ञेशी निगडीत असणाऱ्या गोष्टींचा मी थोडासा उल्लेख करतोय. प्रज्ञा म्हणजे प्रामुख्याने वास्तव्य, जे आहे तेच आहे, जे डोळ्यांनी दिसतं, जे कानाला ऐकू येतं, किंवा जे माणसाच्या बुद्धीला पटतं, किंवा जे सत्य आहे ते स्वीकारणे म्हणजे प्रज्ञा, म्हणजे वास्तव्य. आणि ज्या दिवशी हा जगातला मानव किंवा प्रामुख्याने बुद्धाचा अनुगामी समजणारा माणूस, बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी समजणारा माणूस प्रज्ञावंत होईल, मग त्याच्यामध्ये काय सुधारणा होईल. प्रज्ञा म्हटल्यावर वास्तव्य, सत्य, जे आहे तेच, जे दिसतं तेच. मग तो माणूस, प्रज्ञावंत माणूस, केव्हा अंधश्रद्धेचा बळी होत नाही. किमान तो अंधश्रद्धा ही मानतच नाही, कारण तो प्रज्ञावंत असतो. आणि अंधश्रद्धा, अंधविश्वास किंवा अविचार ह्यापासून तो टोटली अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या व्यवहारात उतरवत असतो. तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत होतो. आणि प्रज्ञावंत झाल्यानंतर ॲटोमॅटिक तो शिलाकडे आपल्या वळत असतो. कारण प्रज्ञावंत झाल्यानंतर त्याला शिलाची जाण होते. एखादा माणूस जरी सुशिक्षित असेल, विद्वान असेल, पण तो एखादा मोहापायी किंवा एखाद्या नशेपायी जर वायात गेला असेल तर तो विद्वान होत नाही. आणि प्रज्ञावंत माणसाच्या लक्षात येतं की मी विद्वान आहे, मग माझी विद्वत्ता ह्याला जर कलंक लागू नये म्हणून आपले शब्द, आपले विचार हे विचार प्रामाण्यवादी म्हणून तो मांडत असतो. आणि त्यामध्ये तो जसं जसं आपल्या प्रज्ञावंत असल्यामुळे आपल्या शिलाची काळजी घेतो की आपल्या चारित्र्याला डाग लागता कामा नये, चारित्र्यवान होतो. चारित्र्यवान झाल्यानंतर तो ॲटोमॅटिक शीलवंत होतो. तो नशेपासून लांब राहतो की ज्या नशेंमुळे माझी बुद्धी किंवा माझे विचार कुठेतरी हालू नये किंवा त्याला बगल मिळू नये किंवा त्या विचारांना मोठमाती मिळू नये ह्याची काळजी घेतो. म्हणजेच तो शीलवंत होतो. आणि एकदा शीलवंत झाला की तो माणूस निशंक असतो, निर्भय असतो. आणि निर्भय असल्यामुळे त्याला कुणाचीही हिंसा करणे किंवा कुणालाही त्रास देणे हे आवडत नाही. आणि तो ॲटोमॅटिक हिंसेपासून अलिप्त राहतो, अहिंसक होतो, प्रेमळ होतो. की जेव्हा तो हिंसक नसल्यामुळे एखाद्या पक्षी प्राण्यांवरती प्रेम करतो आणि त्या पक्षी प्राण्यांवरती प्रेम केल्यानंतर तो पक्षी, तो प्राणी किंवा तो माणूस प्राणी त्याच्या सहवासात आल्यानंतर जेव्हा त्याच्यासारखा होतो तेव्हा ॲटोमॅटिक त्या माणसाला त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये करुणा ही निर्माण होते. उदाहरणार्थ एखादा बैल असेल, जो बैल एखाद्या गरीब शेतकऱ्याचा असेल आणि त्या बैलाकडून त्या शेतकऱ्याच्या मुलाबाळांचं पोट पाण्याचा प्रश्न सुटतो. कारण तो बैल नांगर ओढतो, नांगर ओढल्यामुळे शेती होते. त्या एखादा गाय असेल तर ती गाय एखादी जेव्हा आपल्या बछड्यासाठी नैसर्गिक आपलं दूध निर्माण होतं, त्याच्यातलं दूध या पाळणाऱ्याच्या मुलांना मिळतं, त्याला मिळतं. आणि त्याच्यामुळे ते ऋणबंध त्यांचे एकमेकाशी वाढतात. आणि ॲटोमॅटिक तो शेतकरी आपल्या गाय, म्हैसी किंवा बैलांवरती प्रेम करतो, म्हणजे करुणेमध्ये जातो. आणि असे हे 3 तत्व आहेत. आणि हे 3 तत्व अबाधित होण्यासाठी किंवा मानव प्राण्याने स्वीकारण्यासाठी बुद्धाने त्रिशरण हा मार्ग दाखवला आहे, पंचशील दाखवला आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी या उल्लेख आहेत की पंचशिलेचा एकदा एखाद्या माणसाने अंगीकार केला किंवा स्वीकारला की ॲटोमॅटिक तो प्रज्ञा, शील आणि करुणेचा पायिक होण्यासाठी ती त्याची एक पहिली स्टेप असते, पहिली पायरी असते आणि ती सुरुवात असते. तेवढ्यातही तो परिपूर्ण होत नसेल तर भगवान बुद्धाने अष्टांगिक महामार्ग सांगितलेले आहेत.
त्यामध्ये पण ही प्रज्ञाशील करुणेचाच हे आहे, अंश आहे. तर बौद्ध धम्माच्या टोटली विचारसरणीमध्ये किंवा अध्ययनाचा जर आपण विचार केला तर त्रिशरण पंचशील, अष्टांग मार्ग किंवा 10 पारमिता जे बुद्धाने सांगितलेले आहेत की माणसाने ह्याचं जतन करावं, माणसाने हे वाचावं, माणसाने हे स्वीकारावं, आणि हे सर्व पूर्ण केल्यानंतर ॲटोमॅटिक त्या माणसाचं तन किंवा त्या माणसाचं मन, त्या माणसाचं व्यवहार ॲटोमॅटिक प्रज्ञा आणि शील तरुणीकडे ॲटोमॅटिक तो पंचशिलेच्या अन्वयी असल्यामुळे सहज अष्टांग मार्गाकडे जाऊ इच्छितो किंवा जातो. अष्टांग मार्गाचा पूर्णतेने अंगीकार केल्यानंतर आणि दशपारमिता त्यांनी अंगीकारण केल्यानंतर तो बराबर आपल्या ह्या बुद्धांच्या तत्वानुसार त्रिशरण पंचशील तर आहेच, अष्टांग मार्ग आहेच, परंतु बुद्ध धम्माची जी शेवटची स्टेप आहे आणि महत्त्वाची आहे तिथे तो जाऊन प्रज्ञावंत होतो. तो चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, सत्य काय आणि असत्य काय आहे, योग्य काय आणि अयोग्य काय, गोड काय आणि कडू काय आहे. आणि परत तुम्हाला एकदा सांगतो बंधूंनो, भगवान बुद्धांना अनेक सावकाने विचारलं की प्रज्ञा वंत होण्यासाठी काय करावं लागेल. तर भगवान बुद्धांनी आपल्या बऱ्याचशा मार्गदर्शनामध्ये सांगितलं, प्रज्ञावंत करुणाशील इथे जाण्यासाठी प्रत्येक माणसाला, प्रत्येक सजीवाला निसर्गाने काही अवयव दिलेले आहेत. उदाहरणार्थ बुद्धाने सांगितलं, जीभ, एखादी गोष्ट ती गोड आहे किंवा ती तुरट आहे, ती कडू आहे, हे न चाटता किंवा न चाखता सांगणे म्हणजे प्रज्ञा नव्हे, ती अंधश्रद्धा. तर त्याचा योग्य निदान करण्यासाठी आपल्या या जीभ जो आहे त्या जिभेचा वापर करा, आणि ती जीभ सांगते की हा पदार्थ कडू आहे. एखादी गोष्ट सफेद आहे, काळी आहे, अंधुक आहे, काय आहे हे न हे करता त्यासाठी त्याचं निरीक्षण करण्यासाठी निसर्गाने तुम्हाला हे चंचू दिलेले आहे, डोळे दिलेले आहेत. ते पहा आणि मग जाहीर करा की बाबा ही गोष्ट अशी आहे, ह्याचा कलर असा आहे. दुसरा प्रश्न, एखाद्याने सांगितलेली गोष्ट ती स्वतः कानाने ऐकल्याशिवाय खरी किंवा खोटी ठरवू नका. कानाने ऐकल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की ही योग्य आहे किंवा हीच व्यक्ती बोललेली आहे. आणि नंतर हा तुम्हाला जो मेंदू दिलेला आहे निसर्गाने, ह्या सगळ्या गोष्टीचा तो कम्प्युटर आहे, लास्ट मास्टर आहे. आणि मग ही प्रज्ञेचे जे हत्यार आहेत, ही हत्यारा म्हणजे निसर्गाने दिलेली प्रत्येक सजीवाला हे नाक आहे, डोळे आहेत, कान आहे, मेंदू आहे, जीभ आहे, आणि ह्याच्यातून तुम्ही प्रज्ञेचं निदान करू शकता असं बुद्धांचं म्हणणं आहे. त्या प्रत्येक मानवाने आणि प्रामुख्याने बुद्धाचे अनुयायी म्हणणाराने प्रज्ञेचे जे हत्यार आहेत, ही हत्यारा म्हणजे निसर्गाने दिलेली प्रत्येक सजीवाला हे नाक आहे, डोळे आहेत, कान आहे, मेंदू आहे, जीभ आहे, आणि ह्याच्यातून तुम्ही प्रज्ञेचं निदान करू शकता असं बुद्धांचं म्हणणं आहे. त्या प्रत्येक मानवाने आणि प्रामुख्याने बुद्धाचे अनुयायी म्हणणाराने आपल्या जिभेचा, आपल्या कानाचा, आपल्या डोळ्याचा, आपल्या नाकाचा आणि आपल्या मेंदूचा योग्य वापर केल्यानंतरच आपला कुठलाही कारभार किंवा कुठलाही व्यवहार करा. म्हणजे त्याच्यामध्ये प्रज्ञा असेल, त्याच्यामध्ये शील असेल, त्याच्यामध्ये करुणा असेल. आणि मला वाटतं बरंचसं ह्या अशा गोष्टी जर बुद्धांच्या ज्या समजून घेतले तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला जो बुद्धांचा धम्म आम्ही लवकरात लवकर आचरू शकतो. आपली मुलं बाळं याच्यातून सुखी होऊ शकतात आणि एक बुद्धाचे सक्षम अनुयायी म्हणून आपण समाजामध्ये मिरवू शकतो, समाजामध्ये वागू शकतो. ही प्रत्येकाने याची नोंद घेऊया. तसेच या वर्षावासाच्या महिन्यामध्ये आज अनेक ठिकाणी वर्षावास कार्यक्रम आहेत.
जास्त जास्त लोकांनी जे धम्माचे सावक आहेत, ज्यांना आपण भिक्षू म्हणतो, त्या भिक्षूंना आपल्या आपल्या विहारातून जरी प्रवचन देण्यासाठी किंवा धम्मासंदर्भात काही त्यांचे जे ज्येष्ठ असतात ते जरी कथन नाही केले तरी भिक्षूंना बोलवा आणि त्यांचा यथोचित स्वागत करा. भिक्षूंचं सवासामध्ये गेल्यानंतर त्या वर्षावासालाही चांगला एक गेटअप येऊ शकतं आणि भिक्षूंनाही काय नाही छोटं मोठं एक एक जबाबदारी वाढू शकते की बाबा या धम्माचे आम्ही सावक आहोत, धम्मा आम्ही चालवणारे आहोत आणि या धम्मासंदर्भात आपल्यालाही आपल्या हालचालीमध्ये कृतीमध्ये काहीतरी आणखी वाढ केली पाहिजे. परंतु धम्माच्या पायिकाने भिक्षूंना सामनेरांना आपल्या आपल्या विहारात बोलवा, त्यांना भोजनदान करा, त्यांचं श्रवण ऐका, त्यांचं प्रवचन ऐका आणि धम्म जास्तीत जास्त समजून घ्या. एवढीच नम्र विनंती. नमो बुद्धाय. जय भीम.